नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहे 7:30 आणि आपण निघालो आहे किल्ले रायगड दर्शनासाठी। तुम्ही बघू शकता मी आज तुम्हाला रायगडचा प्रवास कसा होतोय आणि रायगडावरील सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे। आपण आता इंदापूर क्रॉस केलेला आहे आणि जवळपास अजून रायगडचा 68 किलोमीटरचा प्रवास आपल्याला पार करायचा आहे। त्यानंतर आपण किल्ले रायगडच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत। आपण आता रायगड पायथ्याशी पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता हा रायगडचा पायथा आहे आणि आपण लवकरच आता गड चढण्यास सुरुवात करणार आहोत। तुम्ही तोपर्यंत आजूबाजूचा परिसर बघू शकता। या गडाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या गडाला सह्याद्रीची एकही पर्वतरांग खेटलेली नाही आहे किंवा जॉईन नाही आहे। तुम्ही बघू शकता। आपण 40% गड या ठिकाणी चढलेलो आहे। अजून 60% गड आपल्याला चढायचा आहे। या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या खूप जास्त प्रमाणात आपल्याला आज गडावर बघायला भेटते। याचं कारण असं की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व शाळा कॉलेजेसच्या सहली या ठिकाणी गडावर भेट देण्यासाठी येत असतात। त्यामुळे आज आपल्याला खूप सारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या या ठिकाणी दिसत आहे। आपण आता महादरवाजापाशी आलेलो आहे। या ठिकाणाहून मी तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवत आहे। आपण थोड्याच वेळात महादरवाजामधून आतमध्ये प्रवेश करणार आहोत। या ठिकाणी महादरवाजामध्ये कॉलेज आणि स्कूलचे विद्यार्थी महादरवाजामध्ये फोटो काढत आहेत। दरवाजामध्ये रायगड डेव्हलपमेंट अथॉरिटी 25 रुपये पर पर्सन चार्ज करतात। या ठिकाणी मित्रांनो डाव्या साईडला हा जो रस्ता जातोय हा टकमट पॉईंटकडे जाताना दिसतोय। हा आहे हत्ती तलाव। या ठिकाणी हत्तींचं पाणी वगैरे पिण्यासाठीची सोय इथे असेल। मित्रांनो आपण आता पूर्ण गड चढून जवळपास ऑलमोस्ट आता पूर्ण याच्यावर आलेलो आहे। तुम्ही बघू शकता ही छान अशी सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गड चढून आल्यानंतर ही आपल्याला दिसते आहे। अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। सगळेजण या ठिकाणी येऊन फोटो काढतात। हे चित्रीकरण जे आहे हे या ठिकाणी रायगड डेव्हलपमेंट अथॉरिटीने अगोदर जुन्या काळात कसे होतं आणि आत्ता कसं केलं या ठिकाणी हे दर्शवत। मित्रांनो या आहेत बाजारपेठा, जिथे की बाजार भरायचा त्या काळामध्ये। जागोजागी या ठिकाणी गडाचा पुनर्विकास करण्याचे काम चालू आहे। 2.5 ते 3 तासानंतर आपण समाधी मंदिरापाशी फायनली पोहोचलो आहे। तुम्ही बघू शकता समाधी मंदिरापाशी। मित्रांनो हा किल्ला बांधण्यासाठी हिरोजी इंदलकर यांना 14 वर्ष लागले।
आणि या किल्ल्याची त्यांनी वॉरंटी सुद्धा दिलेली होती. महाराजांचा पाळीव कुत्रा, वाघ्या कुत्रा म्हणून याची ओळख होती. अतिशय सुंदर असं मूर्तिकाम आणि बांधकाम या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. खूप छान असं बांधकाम आहे. महाराजांच्या समाधी मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला जगदीश्वराचं मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही शिलालेख बघू शकता आणि अतिशय सुंदर अशी जगदीश्वराची मूर्ती या शिवलिंग आपण याला म्हणू शकतो. तुम्ही बघू शकता खूप छान असं जगदीश्वराचं मूर्ती आणि शिवलिंग आहे. जगदीश्वर मंदिराच्या बाहेरील परिसर. आपण आता जगदीश्वर मंदिर आणि परिसर बघून बाजारपेठांमार्गे थेट नगारखाना बघण्यासाठी आपण चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं नगारखानाचा गेट त्या ठिकाणी दिसत आहे. हे आहेत राणी महल आणि राजवाडा परिसर. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे दिसत आहे हे राणी महल आणि राजवाडे परिसर आहे. मित्रांनो, महाराजांचे बांधकाम प्रमुख चीफ इंजिनियर हिरोजी इंदलकर यांनी 350 ते 400 वर्षापूर्वी या वास्तू बांधलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान असं बांधकाम त्यांनी केलेलं होतं. गडावरील महत्त्वाच्या गोष्टी बघून आपण आता परतीचा प्रवास रोपवेने करणार आहोत. आपण रोपवेच्या दिशेने चाललेलो आहे. वन साईड रोपवेचं तिकीट 225 आहे. रोपवेचं तिकीट कन्फर्म झालेलं आहे आणि आपल्याला रोपवेसाठी वेटिंग रूममध्ये बसावं लागत आहे. टोकन नंबर पुकारला आहे आणि त्यानुसार मला रोपवेकडे बोलवण्यात आलेलं आहे. अगदी थोड्याच वेळात रोपवेमध्ये आपण बसणार आहोत. या ठिकाणी आपण रोपवेमध्ये बसलेलो आहे. बघत रहा. या ठिकाणी रोपवेचा प्रवास चालू झालेला आहे. अगदी 10 मिनिटात आपण थेट ग्राउंड लेवलला जाणार आहोत. रोपवेमधून मी बाहेरील दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहे.
असा रायगड रोपवेचा अनुभव या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने आपला रायगडचा व्लॉग कंप्लीट झालेला आहे. थँक्यू रायगड, थँक्यू.